नमस्कार मैत्रिणींनो. तर मी तुम्हाला आज दाखवणार आहे, मी आज करणार आहे मिसळ. आता तुम्ही म्हणाल ताई तू तर डाएटवर आणि मिसळ कशी? आता आपण डाएटवर असेल तर मुलं ऐकतात का हो सांगा? मुलाला लागते आणि ह्याने पण थोडीशी खाते, जास्त खात नाही पण थोडीशी खातात. आणि रोज भाकरी चपाती तर आपण खातोच. म्हणलं चला, काल मटकी पण भिजू घातली होती आणि म्हणलं मोड पण आलेलं होतं, तर म्हणलं थोडीशी करावी. कारण आज माझा असतो रविवार, उद्या एकादशी पण आहे आणि उद्या सोमवार पण आहे. तर म्हणलं चला. आणि तुम्हाला तर माहिती आहे, मी ज्यावेळेस 2 पाव खाईन तर त्या दिवशी मी संध्याकाळी, म्हणजे असं तर मी संध्याकाळी जेवतच नाही, पण मी थोडंसं जर काही वेगळं खाल्लं ना, तर मी कमीत कमी माझं सारखं लक्ष जातं की मी असं जर 16 तासाचा गॅप असेल तर मी अजून 2-4 तास गॅप ठेवते. असं करते मैत्रिणींनो. तर मी तुम्हाला दाखवते की मी कशी मिसळची तयारी केली ती. चला मैत्रिणींनो, ही दिसते का तुम्हाला? बघा, कांदा, टोमॅटो, लसूण, आल्याचा तुकडा, हे सगळं मी आधी ते आणि थोडासा कढीपत्ता, आणि हे सगळं मी अगोदर थोडंसं तेल ओतून सगळं परतून घेतलं आहे बरं का कढईत. कारण कांदा लालसर भाजून घेतला आहे, टोमॅटो घेतले, आलं घेतले, लसूण घेतले, आणि ही थोडीशी वरून कोथिंबीर टाकत असते ही अशी. आणि ह्याची आणि थोडंसं खोबऱ्याचा किस पण ह्यात टाकला आहे मी. थोडासा खोबऱ्याचा किस पण ह्यातच भाजून घेतला आहे मी सगळं, म्हणजे कांदा, टोमॅटो, खोबऱ्याचा किस, लसूण, आलं आणि थोडीशी कच्ची कोथिंबीर. आणि आता मी ह्याची पेस्ट करते आणि ह्याची मी कशी मिसळची भाजी बनवते ना, तर मी तुम्हाला दाखवते. हे बघा मैत्रिणींनो, ती मग मी भाजून घेतलेलं ना, त्याची मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून घेते छान. आणि सगळं, आणि यात तुम्ही म्हणसाल की आता मी तेल ओतल्यावर तर मी दाखवतेच तुम्हाला भाजी करताना, पण हे असं बारीक करून घेतले. आणि जास्त नाही करायची, दोघांपुरतीच करायचे मैत्रिणींनो. थोडीशी जिरी मोहरी पण टाकून घेतली बरं त्याच्यामध्ये, थोडासा कढीपत्ता. आता हे आपण बारीक केलेलं. आणि अगोदर तेल, कारण मिसळ म्हणलं की थोडंसं तेल लागतं बरं का, कारण मिसळ कटाशिवाय मिसळ नसते. कटाची आमटी करायची म्हटलं तरी थोडंसं त्याला कट असल्याशिवाय पण कटाची आमटी नाही, आणि मिसळला पण थोडंसं तेल असल्याशिवाय नाही. कारण हे सगळं मी अगोदर भाजून घेतले, त्याला छान तेल सुटस्तर भाजून घेते. तुम्हाला तर मी दाखवते. आता मी जशी बनवते ना तशी मी तुम्हाला त्या पद्धतीनं दाखवण्याचा प्रयत्न करते बरं का मैत्रिणींनो. जर काय चुकलं वाकलं असेल तरी पण मला कमेंटमध्ये सांगा की ताई अशी नाही करायची, अशी करायची, तरी पण मला काय राग येणार नाही. आणि इथं ना मैत्रिणीनं, इथं मटकी शिजवून घेतली मी. थोडंसं मीठ टाकलं, थोडीशी हळद टाकली आणि अगोदर उकडून घेतली मटकी, म्हणजे डायरेक्ट फोडणी टाकता यावी म्हणून. मग असं छान तेल सुटस्तर घेतले बरं का भाजून मी व्यवस्थित. आता तुम्हाला मी दाखवते. आता माझ्याकडे थोडीशी हळद पण टाकून घेते मी इथून, जास्त नाही, कारण मटकीत मी उकडताना टाकली. मटकी उकडून घ्यायची होती ना, त्यावेळेस मी त्यात थोडीशी हळद टाकलेली आहे, त्याच्यामुळे नाही टाकत. आणि ही मिसळ मसाला आहे, थोडासा मिसळ मसाला पण टाकून घेते. आणि तुम्ही म्हणसाल की आता माझ्याकडे आंबारी चटणी नाही बरं का मैत्रिणींनो, संपली आहे. कारण मी थोडीशी आंबारी आणि थोडंसं काळं तिखट टाकत असते, पण ती संपल्यामुळे मी आता नुसतं तिखटच टाकते. आणि मिसळ तिखटच असते बरं का, कारण फरसाणा गोड असतो, त्याच्यामुळे मी भाजी थोडी तिखटच करायची, म्हणजे मग त्याच्यात बरोबर मिसळून जातं. आणि मी मटकी उकडून घेतलेली ओतून घेते. आणि आपल्या चवीपुरतं मीठ. आता मी त्या मटकीत टाकलंय मीठ, म्हणून मी थोडंसं टाकणार आहे कमी, कारण परत वरून घेतलं तरी चालेल अजून. मैत्रिणींनो, झाली बरं का भाजी. ही आता थोडीशी मी कोथिंबीर टाकून घेते. आणि तुम्हाला तर नंतर ना मिसळचं ताट केल्यावर तर मी दाखवतेच. आता नुसती भाजी झाली बघा, हो का. कारण जास्त घट्ट नाही केली भाजी, कारण फरसाणा असतो ना त्याच्यामुळं. बघा कशी झाली. आणि मिसळचं ताट तयार केल्यावर पण मी तुम्हाला दाखवते. मैत्रिणींनो, आधी मटकी, कारण मटकी मी जास्त नाही टाकली बरं का. बघा, मला सांगा नक्की. वरून थोडासा कांदा, वरून थोडीशी अशी कोथिंबीर. आणि कशी झाली मिसळ, या मिसळ खायला मैत्रिणींनो. या मैत्रिणींनो चहा प्यायला.
आता तुम्ही म्हणसाल दुपारी, कारण सकाळी ह्यांना मी नाश्ता केला, पोहे केले सकाळी आणि नंतर मग सगळं झाडून भांडी, परत देवपूजा, आज रविवार पण असतो माझा, मग सगळं आवरून घेतल्यावर मग परत दुपारी परत ह्यांनी मग परत माझा भैया म्हणला आई कधी तर मटकी आहे तर भेळ म्हणजे मिसळ करू, म्हणजे ठीक आहे करू. मग ह्यांनी जाऊन परत पाव आणले, फरसाण आणला, मग परत मिसळची भाजी केली. मग ह्यांनी म्हणले मला काय मिसळ जास्त नको, मी थोडीशीच खाणार आहे, मला ज्वारीची एक भाकरी कर, दूध भाकरी खाईन. म्हणलं ठीक आहे. मग त्यांना एक ज्वारीची भाकरी केली. मग नंतर आम्ही दुपारी जेवण केलं म्हणलं. आणि मैत्रिणीनो आता म्हणलं चला आता चहा करावा, कारण परत सगळं दुपारी आज ह्यांनी घरी असले ना तर काहीच काम सुधारत नाही बघा. कारण काय होतं माहिती आहे, घरी असल्यावर सकाळी उठलं की त्यांना आंघोळीच्या अगोदर एकदा चहा लागतो, नंतर आंघोळ केल्यावर एकदा चहा घेतात ते, परत 8:30-9 वाजता मग माझं पाणी पण येतं, त्यावेळेस 8 वाजता मग पाणी मला 2 हांडे प्यायला भरून ठेवावं लागतात, बाकीचं काय पडतं वर टाकीत. मग परत नंतर ना मग बाहेरचं झाडायचं, आतलं झाडायचं. परत तुम्हाला सांगते रात्रीची थोडी भांडी सुट्टी असली की मी रात्री भांडी घासत नाही, रात्रीची भांडी मी थोडी ठेवत असते, मग ते परत भांडी घासायची. परत नंतर माझी आंघोळ, परत देवपूजा, तुम्हाला सांगते परत कपडे, आणि सुट्टी असली मग सुट्टी दिवशी ह्यानी शाळेचा ड्रेस युनिफॉर्म बदललेला असतो, मग ती धुवून टाकायचा. मग रविवारी काही इस्त्री नसती, सोमवारीच करून घेते, कारण मी तर करत नाही, मी शेजारी करायला टाकत असते इस्त्रीला कपडे. मग रविवारी धुतले की सोमवारी करता येतं. त्यामुळं ना रविवार कसा कामात जातो ना मला कळत पण नाही, आणि दिवस पण मला पुरत नाही. आज बरोबर 2 वाजले बघा मैत्रिणींनो जेवण करून मशीनकडे जायला, बरोबर. आणि 2 ते आता 5:30, 2 ते 5:30 मी मशीनकडेच होती. आता खूप आळस आला म्हणून म्हणलं चला थोडासा चहा करून घ्यावा. आणि मी चहा ठेवला आहे आता इथं गॅसवर, आणि तुम्हाला मी किचनमध्येच येऊन बोलते. आणि मी आज मिसळ एकदम साध्या पद्धतीची मैत्रिणीनं मिसळ केली बरं का. तुम्ही म्हणसाल की ताई, आणि मी जास्त तेल, मी जास्त थोडंसंच तेल टाकते, असं जास्त नाही मसाला भाजाय पुरतं, त्यामुळे जास्त कट वगैरे. पण त्यातल्या त्यात तर माणूस कटाची आमटी असल्यावर किंवा मिसळ असली ना तर थोडंसं तेल टाकावंच लागतं, तरच कट येतो. पण कट कधी नुसत्या काळ्या तिखटानं नाही कट येत, त्यात थोडीशी आंबारी चटणी टाकली ना तरच जास्त कट येतो. पण माझ्याकडे आंबारी चटणी नव्हती, त्यामुळं काय त्याला एवढा जास्त कट आला नाही. पण मी आपली साध्या पद्धतीची मिसळ बनवली आणि आवडीनं खाल्ली, भैयानं पण खाल्ली, आणि मी पण रविवार त्याच्यावरच सोडला. तुम्हाला सांगते मी 2 पाव, थोडासा फरसाणा आणि भाजी खाल्ली. आणि फरसाणा मी थोडासा जास्त खाल्ला, कारण म्हणजे भाजीत हे करून. मग आता मी आता तर रविवार सोडला, आता उद्या तर सोमवार आणि एकादशी, उद्या एकच टाईम खिचडी असते माझी उद्या दुपारी. म्हटलं आता त्याला थोडासा चहा करून प्यावा. आणि तुम्हाला पण आता तुम्ही म्हणसाल की ताई तुझं कसं थोडं थोडं एकदा इथलं एकदा तिथलं असं, तर आता काय करणार ना, कारण मशीनचे पण कामं खूप वाढलेत बघा माझ्या आता भरपूर, म्हणजे पंचमीचे पण झालेत, तुम्हाला सांगते रक्षाबंधनचे पण भरपूर कामं वाढलेत. आणि त्याच्यामुळं माझी आता चिडचिड व्हायची, म्हणजे कसं होतं माहिती का, किचनमध्ये यायचं, किचनमधलं उरकायचं, परत तिकडं जायचं, परत त्याच्यात मध्येच गिऱ्हाईकाचे फोन असतात, असं होतं बघा. त्याच्यामुळं ना मी जसं मला जेवढं जमल ना तेवढं मी म्हणजे व्हिडिओमध्ये, आता स्वयंपाकाचा असो, भाकरीचा असो, भाजीचा असो, किंवा भात केलेला असो, किंवा डाळ भात केलेला असो, तेवढा व्हिडिओ मी म्हणजे सोडण्याचा प्रयत्न करते, कारण ते डेली व्हिडिओ टाकावा लागतो म्हणून. तर मैत्रिणीनं समजून घ्या. आणि मला मग नक्कीच कमेंटमध्ये सांगा की मिसळ कशी झाली ती. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल ना तर जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. धन्यवाद.